नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी. दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी राजीव मजनाग यांच्या 235व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो. आपल्यासोबत या ठिकाणी सागर मधने आहेत आणि मित्र राजीव मजनाग मित्र मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. सागर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसं नियोजन 18 तारखेचं आदत बैल मैदानचं? हे प्रामुख्याने मैदान आपण प्रत्येक वर्षी म्हणजे राजे अधिग्रंथ नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त हे मैदान घेत असतोय आपण. आणि ह्या मैदानाचं पर्व दुसरं आहे. पाठीमागच्या वर्षी पण आपण 1 नंबर मैदान केलं आणि हे दुसरं वर्ष आहे, दुसरं पर्व आहे. त्या निमित्तानं आपण हे मैदान घेत असतो. नक्कीच. बरं, मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार 100% हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना संलग्न आपली खानापूर तालुका कमिटी आमची या नियमानुसार होईल. बरं, मैदानामध्ये काय ओळख वशिला पाहुणा तसलं काय चालणार नाही. मैदान हे पूर्ण पारदर्शक पार पडेल. बरं, आपली बक्षीस रूपरेषा काय सागर? बक्षीस प्रामुख्याने आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस 61,000 रुपये ठेवले. 2 नंबरचं बक्षीस 41,000 रुपये, 3 नंबरचं 31,000 रुपये, 21, 11, 9, 7, 5 8 बक्षीस ठेवलेत आपण. 8 बक्षीस आहेत. आपल्याला तास किती आहेत टोटल? टोटल 8 तास आहेत आपण. 8 तास. बरं, पल्ला किती असेल आपला? पल्ला प्रामुख्याने आपला 850 फूट आहे. 850 म्हणजे आदतला योग्य पल्ला आहे. हो. बैलगाडी मालकांना काय सांगाल, ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? आजपासून ऑनलाईन नोंद सुरू झालेला आहे. 14 तारखेपासून म्हणजे आज तारखेपासून ऑनलाईन नोंद सुरू आहे. ते 17 तारखेच्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. 14 तारखेपासून ऑनलाईन नोंद चालू आहे. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, आदत बैल मैदान लेंगरे या मैदानाची ऑनलाईन नोंद आज दिनांक 14 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. किती तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद असणार? 17 तारखेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. बरं, 17 तारखेला आपली लाईव्हवर जाहीर होणार का? 100%. पण गाड्यांची संख्या कारण आता लिमिटेड तास आहेत. हो. गाड्या लिमिटेड घेतल्या जाणार का? आपण लिमिटेड प्रत्येक वर्षी आपण इथं लिमिटेड गाड्या घेतो. हा. त्यामुळे यंदाही आपण लिमिटेड गाड्या घेणार आहे. बरं, गाडी कमी जास्त आली सागर, बक्षीस रिसर्च जाणार का? सगळे बक्षीस रितसर भेटणार, कारण की प्रत्येक बक्षिसाला पाऊन्सर आहेत. बर. त्यामुळे बक्षीस हे एकदम रितसर भेटणार. किती जरी गाड्या आल्या, 50 आल्या, 100 आल्या, 150 आल्या तरी गाड्या बक्षीस 100% पारदर्शक भेटणार. बर, बैलगाडी मालकांना काय सांगाल आता, तुम्ही काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांना आव्हान एवढंच करू इच्छितो की आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोंद करून बैलगाडी मालकाने सहकार्य करावी. नक्कीच. माझी विनंती आहे बैलगाडी मालकांना, येत्या 18 ऑगस्ट रोजी राजीव मजनाग यांच्या जयंतीनिमित्त जे एक आदत एक बैल मैदान संपन्न होते लेंगरे या ठिकाणी, त्या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. 17 ऑगस्ट पर्यंत या मैदानाची ऑनलाईन नोंद असेल. 17 तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट जाहीर होतील आपल्या चॅनलवरती आणि 18 तारखेला मैदान चालू होईल. गाड्या लिमिटेड घेतल्या जातील. बैलगाडी मालक लेंगरे फाटी आपल्याला माहिती 8 तास आहेत, त्यामुळे गाड्या या ठिकाणी लिमिटेड घेतल्या जातात, जास्त गाड्या घेत नाहीत. त्यामुळे बैलगाडी मालकांमध्ये लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचे. सागर, काय सांगाल अजून तुम्ही बैलगाडी मालकांना? सांगायसारखं भरपूर काय, पण विषय काय, प्रत्येक वर्षी इथं मैदान आपण घेत असतो. प्रत्येक वर्षाला मैदान आधीमध्ये मैदान घेत नाही आपण. आणि ही फाटी सगळ्यांना महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इथं कुठली अडचण नाही. पुढं थांबायला तुम्ही बघू शकताय 200 फूट जागा आहे. पुढं कुठलीही आजूबाजूला विहीर वाडा नाला वगैरे काय नाही. त्यामुळे इथं कुठलीच अडचण नाही. बरं, आता सागर फाटीकडे येतो जरा मी. फाटीचा अजून तास केलेले नाहीत, कधी करणार फाटी तास? उद्यापासून चालूच करू, कारण की पावसाची कुठलीच अडचण नाही. त्यामुळे उद्यापासून ट्रॅक्टर वगैरे बोलवून तास उजारले जातील. त्यामुळे उभ्या पावसात जरी म्हटलं तरी पाऊस म्हणजे मैदान पार पडू शकतं. हो, मैदान पडू शकतं. रान काटणार असल्यामुळे काय अडचण नाही. आणि फाटीला खाडा वगैरे काय नाही पूर्ण. त्यामुळं आणि आता लॉन सारखं गवत सुद्धा आलंय बारीक बारीक. त्यामुळे बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, फाटी आता उद्यापासून या ठिकाणी फाटी उजळून व्यवस्थित तास वगैरे केले जाणार आहेत. त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. दुसरं पर्व आहे राजीव मजनाग यांच्या जयंतीनिमित्त लेंगरे या ठिकाणी. आणि मैदान आपल्याला माहिती आहे, लेंगऱ्यात म्हणजे काय सारखे मैदान नसतात. काहीतरी कार्यक्रम, यात्रा किंवा काय निमित्त असेल तरच मैदान घेतलं जातं. असंच 18 तारखेला राजीव मजनाग यांच्या जयंतीनिमित्त मैदान संपन्न होते. तरी बैलगाडी मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित या मैदान शोभावा. पुन्हा एकदा सांगतो, गाड्या लिमिटेड घेतल्या जाणार आहेत, त्यामुळे वेळेत नोंद करा. मागच्या मैदानाला आम्ही बघितलं गेल्या वर्षी गाड्यांचं फोन यायला लागलेलं, परंतु गाडी लिमिटेड घेतलेली 7 तास होती त्यावेळेस. आता 1 तास एक्स्ट्रा आहे, आपल्याकडे 8 तास आहेत. परंतु लवकरात लवकर नोंद करा, जेणेकरून आपल्याला पळायला म्हणजे मैदानामध्ये प्रवेश भेटेल. सागर, आता काय सांगायला बैलगाडी मालकांना, मैदानाची काय आपली रितसर पारदर्शकच आहे मैदान, पण काय आता आव्हान काय करायला जायचं? आता आव्हान फक्त बैलगाडी शर्यत म्हणजे शर्यत शौकीनांना किंवा बैलगाडी मालकांना एवढं सांगू इच्छितो की लवकरात लवकर नोंदणी करून आपली गाडी नोंद करून कमिटीला सहकार्य करा. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, 850 फूट पल्ला आदतचा हिशोबान रान आहे. आणि लेंगरे फाटी आपल्याला माहिती
या ठिकाणी कुठली आजूबाजूला काय धोकादायक अडचण नाही, त्यामुळं बैलांना वासरांना पळायला रान चांगला आहे. तरी माझी जात आता पुन्हा एकदा सर्व बैलगाडी मालकांना चालकांना विनंती, येत्या 18 ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लेंगरेकरांच्या एक आदत एक बैल मैदान शोभाडवा. ऑनलाईन नोंद पुन्हा एकदा सांगतो, आज दिनांक 14 ऑगस्ट पासून चालू झाले, 17 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन नोंद असेल. 17 ऑगस्टला रात्री या ठिकाणी लाईव्ह लॉट जाहीर होतील. तरी लवकरात लवकर नोंदणी करून सहकार्य करा, एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग बैल.